आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। सुनेत्रा पवार अगदी थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावरून रवाना होतील। देवगिरी बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रुपाली चाकणकर उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतलं जाईल। अगदी थोड्याच वेळात सिद्धिविनायकाचं दर्शन सुनेत्रा पवार घेतील आणि त्यानंतर सकाळी 9:45 चैत्यभूमीवर त्या अभिवादन करायला जातील। सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्या स्वीकारतील आणि दुपारी 12 वाजता कॅबिनेटला त्या उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनानंतर चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज महत्त्वाचा दिवस असून आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार औपचारिकरित्या आपला पदभार सांभाळणार आहे आणि या पदभार सांभाळण्याच्या आधी सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर चैत्यभूमीवरती देखील अभिवादन करण्यासाठी येणार आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच डॉग स्क्वॉड असेल, पोलीस असेल, साध्या गणवेशात, इतर गणवेशात असे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो चारी बाजूला या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था यावर गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।